राम राम मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट टिप्स. सो 1 आवरच्या टाईम फ्रेमवरती आपण रोजच्या लेवल्स बघत होतो. कालच्या लेवल्स कशा प्ले झालेल्या आहेत, काय प्ले झालेले आहेत की नाही, स्ट्रक्चर शिफ्ट झाले की नाही, हे थोडक्यात आत्ता आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो GBP USDसाठी आपण कालची ही लेवल दिली होती. मार्केट या ठिकाणी न येता मार्केटनं आपलं स्ट्रक्चर शिफ्ट केलेलं आहे. ठीक आहे. सो आपल्यासाठी ती लेवल एक्सपायर झालेली आहे. आता बघूया, मार्केटनं स्ट्रक्चर कंटिन्युएशन दाखवले, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर दिलेलं आहे बाईंगसाठी. त्याच्यानंतर आपल्याला आपली लेवल काय सांगते, या ठिकाणावरून नंबर 2 पासून नंबर 3 पर्यंत आपण काय ड्रॉ करतोय, फिबोनाची ड्रॉ करतोय. ठीक आहे. सो आपण यानंतर आपल्या ह्या ग्रीन डॉटेड लाईनला नंतर बाय प्लॅन करतोय. त्याच्यानंतर या 2 लाईनच्या मध्ये आपल्याला स्टॉप लॉस असतो. त्याच्यानंतर 1:2 आपलं टार्गेट असतं. ठीक आहे. सो ट्रेड हा सध्या तरी ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे. ऑलमोस्ट 1:1 दिलेला आहे यानं. ठीक आहे. त्याच्यानंतर 1:2साठी आपण टार्गेट धरतो. सो बेसिकली अजूनही आपल्यासाठी ही लेवल व्हॅलिड आहे. जर पुन्हा या ठिकाणी आलं की आपण प्लॅन करू शकतो. त्याच्यानंतर हा आपला स्टॉप लॉस असू शकतो. ठीक आहे. हा असेल GBP USDसाठीचा माझा आजचा प्लॅन. त्याच्यानंतर बघू NZD USD. NZD USDमध्ये आपल्याला ऑलमोस्ट आपल्या या लेवलला मार्केट येऊन इथून वरती गेलेलं होतं. थोडक्यात एकदम आपल्याला ही एंट्री बसायसाठी राहिलेली होती. सो माझ्यासाठी आता ही लेवल ऑलमोस्ट वर्क झालेली आहे. सो मी हा ट्रेड इकडं घेणार नाही आहे आणि प्लॅनसुद्धा करणार नाही आहे, कारण ऑलमोस्ट माझ्या लेवलपासून मार्केट हे गेलेलं होतं. सो बेसिकली हा नवीन एरिया असेल. या नवीन एरियामध्ये अजून आपल्याला स्ट्रक्चर शिफ्ट किंवा स्ट्रक्चर कंटिन्युएशन दिसत नाही आहे. सो पुन्हा माझ्यासाठी NZD USDसाठी कुठलाही प्लॅन नाही आहे. युरो USDसाठी आपली कालच्या लेवलला पुन्हा मार्केट आलेलं नव्हतं. सो आपल्याला ती लेवल एक्सपायर झालेली होती. मार्केटनं स्ट्रक्चर कंटिन्युएशन दाखवलेलं आहे. बाईंगचा ट्रेंड कंटिन्यू झालेला आहे असं मार्केटनं दाखवलेलं आहे. सो आपल्यासाठी युरो USDसाठी एखादी नवीन चांगला एरिया आपल्याला भेटू शकतो. सो तो एरिया असेल माझ्यासाठी हा. या ठिकाणी आल्यानंतर मी बाईंगचा प्लॅन करेल. ठीक आहे. हा स्टॉप लॉस आणि 1:2 माझं टार्गेट असेल. सो बेसिकली माझ्यासाठी युरो USDची ही लेवल निघून येते. आपण या लेवलला आल्यानंतर मार्केट काय बिहेव करतं आपण एकदा चेक करू. ठीक आहे. त्याच्यानंतर USD CADमध्ये सुद्धा आपल्याला लेवलला मार्केट आलेलं नव्हतं. सो ही लेवल पुन्हा एक्सपायर झालेली आहे. मार्केटमध्ये पुन्हा स्ट्रक्चरनं ट्रेंड कंटिन्युएशन दाखवलेलं आहे. सो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. पुन्हा या ठिकाणावरून मी फिबोनाची ड्रॉ करतोय. या फिबोनाचीच्या सेटिंगप्रमाणे आपण काय करतोय, ग्रीन डॉटेड लाईनला आल्यानंतर मग आपण सेल करतोय. सो बेसिकली या ठिकाणी माझा सेल असेल. या दोघांच्या मध्ये माझा स्टॉप लॉस असेल. 1:2 टार्गेट असेल. ठीक आहे. सो बेसिकली हा USD CADसाठी माझा प्लॅन राहील. ठीक आहे. NZD JPY मध्ये काय झालंय, NZD JPY मध्ये आपण कालची ही लेवल दिलेली होती. या लेवलप्रमाणे काल एक्झॅक्टली मार्केट आपल्या लेवलला येऊन इथून 1:2 टार्गेट डन झालेलं होतं. सो काल आपल्याला हा ट्रेड एकमेव भेटला होता आपल्या कालच्या ॲनालिसिसप्रमाणे, पण त्याचं टार्गेट आपल्याला डन झालेलं बघायला भेटते. सो आपल्याला ऑल ओव्हर यामधून प्रॉफिट बघायला भेटतोय. त्याच्यामुळं आपली ही सिरीज आपल्याला हेल्पफुल ठरते की नाही, तर 100% ठरते. आपण काल एवढं ॲनालिसिस केलं 5-6 मिनिटात. जर तुम्ही व्हिडिओ हा बघितला असता तर तुम्हाला यातून 100% काही ना काही बेनिफिट झाला असेल, तर तो बेनिफिट हा होता. ठीक आहे. 1:2 आपल्याला टार्गेट या ठिकाणी डन झालेलं बघायला भेटतं. याच्यानंतर मला NZD JPY मध्ये नवीन कुठलाही एरिया दिसत नाही आहे. सो माझ्यासाठी उद्यासाठी NZD JPY मध्ये कुठलाही नवीन एरिया नसेल. युरो JPY मध्ये सुद्धा आपल्यासाठी काल कुठलाही नवीन एरिया नव्हता. काल आपल्यासाठी या ठिकाणी कुठल्याही नवीन लेवल्स नव्हत्या. आज मार्केटनं ट्रेंड कंटिन्युएशन दाखवलेलं आहे. ठीक आहे. ट्रेंड कंटिन्युएशन मार्केटनं दाखवलेलं आहे. सो माझ्यासाठी आजच्यासाठी लेवल प्रॉपर लेवल बघायला गेलं तर माझ्यासाठी ही लेवल राहील. ठीक आहे. 1:2 माझं टार्गेट असेल. सो युरो JPY मध्ये मला आजच्यासाठी मी प्लॅन करायचं असेल तर या ठिकाणी प्लॅन करू शकतो. त्यानंतर AUD JPY
AUD JPY मध्ये सुद्धा मला काल आपण या ठिकाणी ॲनालिसिस करत होतो. काल हा चेंज ऑफ कॅरेक्टर फिक्स झालेला नव्हता आपण ज्या वेळेला ॲनालिसिस करत होतो त्यावेळेला. ठीक आहे. सो आत्ता आपल्याला एक क्रुशियल लेवल भेटते. या लेवलच्या आसपास मार्केट आलेलं आहे. सो आपण या ठिकाणी येऊन हा बाईंग सेलिंगचा प्लॅन करू शकतो. 1:2 टार्गेट आपण या ठिकाणी एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे. ओके. सो माझ्यासाठी AUD JPY साठी हा प्लॅन असेल. त्यानंतर GBP JPY मध्ये अजूनही स्ट्रक्चर शिफ्ट झालेलं नाही आणि स्ट्रक्चर कंटिन्यू सुद्धा झालेलं नाही आहे. सो माझ्यासाठी बेसिकली GBP JPY मध्ये कुठल्याही पद्धतीचा प्लॅन नसणार आहे. गोल्डमध्ये बघू. बऱ्याच दिवसानंतर गोल्डमध्ये खूप चांगली मुवमेंट बघायला भेटली आणि मार्केटनं बाईंगचा ट्रेंड 1 आवरच्या टाईम फ्रेमवरती कंटिन्यू केलेला बघायला भेटतो आपल्याला. सो बेसिकली खूप दिवसानंतर गोल्डमध्ये आपल्याला एक चांगली रॅली बघायला भेटली ज्याच्याकडून आपल्याला ट्रेंड हा कंटिन्यू झालेला बघायला भेटला 1 आवरच्या टाईम फ्रेमवरती. सो माझ्यासाठी आता लेवल कुठले असतील, जर मार्केटने ही प्रॉपर रिट्रेसमेंट दिली तर ह्या ग्रीन लाईनला आल्यानंतर मी बाय करू शकतोय. ठीक आहे. त्यानंतर हा माझा स्टॉप लॉस असेल आणि त्यानंतर 1:2 माझा टार्गेट असेल. ठीक आहे. आता गोल्ड आणि बाकी करन्सी पेअर्समध्ये मेजर डिफरन्स काय असणार आहे. गोल्डचा हा जरी स्टॉप लॉस एवढा आपल्याला दिसत असेल तर याच्या स्टॉप लॉसमध्ये आणि त्यांच्या स्टॉप लॉसमध्ये खूप जास्त मोठा फरक असतो. हा 150 पिपचा आपल्याला स्टॉप लॉस आहे. सो जर या ठिकाणी मार्केट आल्यानंतर प्लॅन करायचा असेल तर थोडेसे आपल्याला कन्फर्मेशन्स घ्यायला लागतील. कसं, कुठल्या टाईपचे कन्फर्मेशन्स, तर 1 आवरचं ही लेवल आहे. 1 आवरच्या लेवलवरती आपण 5 मिनिटाचा स्ट्रक्चर शिफ्ट बघू शकतो. सो या ठिकाणी आल्यानंतर त्या टाईपमध्ये काहीतरी प्लॅन करू शकतो. आणि जर टॅप अँड गोला घ्यायचा असेल तर प्रॉपर तुमची लॉट साईज मेंटेन असली पाहिजे, कारण बाकीच्या सगळ्यातून जर तुम्ही प्रॉफिट काढला आणि गोल्डचा एक स्टॉप लॉस उडला तर आपला सगळा प्रॉफिट निघून जाऊ शकतो. ठीक आहे. सो बेसिकली माझ्यासाठी आज ही लेवल आहे जर मार्केट इथून रिट्रेस झालं तर. ठीक आहे. सो 1 आवरवरती गोल्डची आज बऱ्याच दिवसानंतर एक चांगली लेवल आपल्याला निघलेली बघायला मिळते. आता थोडंसं बाकीचे डिस्कशन करायचं म्हणजे काल सुद्धा मी बोललो होतो की Q4 सुरू आहे आणि Q4 मधले शेवटचे काही दिवस सुरू आहेत. बऱ्याच स्ट्रॅटेजीज खूप एकतर ऑर्डिनरी टाईमला ज्या चालतात त्याच्यापेक्षा खूप जास्त चालतील किंवा त्याच्यापेक्षा खूप कमी चालतील. ठीक आहे. मॉडरेट किंवा नॅचरल ज्या आपल्या स्ट्रॅटेजी चालतात त्या आपल्याला बघायला भेटणार नाहीत. फॉर एक्झाम्पल एशियन मॉर्निंगची जी स्ट्रॅटेजी आहे, मागच्या महिन्यात फक्त 1 ते 2 दिवस आपल्याला ऑल ओव्हर पूर्ण 20 ते 22 दिवसांमध्ये 2 ते 3 दिवस आपल्याला जास्तीत जास्त स्टॉप लॉस हिट झालेले बघायला भेटतील. पण या डिसेंबर महिन्यामध्ये आज 5वा दिवस आहे सलग त्याच्या स्टॉप लॉसेस उडलेले आहेत. सो हा बेसिक डिफरन्स तुम्हाला सांगायचा आहे, कारण मार्केट हे फुल्ली मॅनिप्युलेटेड आहे. हे मॉर्निंगची स्ट्रॅटेजी जर तुम्ही जून महिन्यामध्ये जर जाऊन बघितलं तर तुम्हाला त्यावेळेला सुद्धा सेम टाईपचं बिहेवियर मार्केटला बघायला भेटलेलं होतं. त्यावेळेला सुद्धा एक पूर्ण महिना आपल्याला बऱ्यापैकी स्टॉप लॉसेस हिट होऊन ऑल ओव्हर मार्केटनं 140 पिपच्या आसपास आपल्याला लॉसमध्ये क्लोज केलेला होता. सो ह्या गोष्टी घडत जातात. सेम टायमिंगला आत्ता आपल्याला एशियन स्वीपची जी स्ट्रॅटेजी आहे आपली खूप बटर स्मूथ चालली, खूप चांगल्या पद्धतीने त्यामध्ये टार्गेट्स डन व्हायला लागलेत. सो तुम्ही ह्या दोन्ही स्ट्रॅटेजीचं मिक्सचर जरी केलं तरी ऑल ओव्हर तुम्ही खूप चांगल्या प्रॉफिटमध्ये असणार आहे. आपल्यातले सगळे बॅचेसमधली मुलं असू दे, सगळ्यांचे स्क्रीनशॉट्स मी रोज बघायला लागले. जरी स्टॉप लॉस हिट झाले तरी तुम्ही एशियन स्वीप असू दे किंवा आपली इंटरनल लिक्विडिटी स्वीपची जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीने तुम्ही बऱ्यापैकी सगळ्यांनी रिकवर केलेला आहे. जरी तुमचे स्टॉप लॉसेस हिट होत असतील, जरी तुमचे टार्गेट्स हिट होत असतील, तरी या पुढच्या 15 ते 20 दिवसासाठी सर्वांनी खूप काळजीपूर्वक ट्रेडिंग करा, कारण हे दिवस खरोखर ट्रेडिंग इंडस्ट्रीसाठी क्रुशियल असतात. सो काळजी घ्या ट्रेडिंग करताना. लेवल्स टू लेवल्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करा. ओव्हर ट्रेडिंग करू नका, रिव्हेंज ट्रेडिंग करू नका. पाहिजे तर ब्रेक घेणार असाल तर एक 15-20 दिवसाचा तुम्ही आरामात ब्रेक घेऊ शकता. फक्त ॲनालिसिसवरती भर देऊ शकता. या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. ठीक आहे. सो या आठवड्याचा हा शेवटचा दिवस आहे आणि आपला हा एपिसोड नंबर 5 असेल. सो या 5 दिवसाच्या एंडला काय रिझल्ट्स होते हे याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एक व्हिडिओ तयार करून देईल आणि आपण नॉर्मल जरी यामध्ये लॉट साईज यूज करून आपण यामधून जर आपल्या ह्या फक्त लेवल्सवरती स्टिक राहिलो असतं आपल्याला किती चांगल्या पद्धतीने प्रॉफिट झाला असं हे मी तुम्हाला ॲट द एंड ऑफ दी
वीक उद्या किंवा परवा दिवशी याचा व्हिडिओ तुम्हाला करून टाकणार. ठीक आहे. सो कन्सिस्टंट राहा, नॉलेज घेत राहा. आपण अशाच पद्धतीचं रोज लेवल्स बघत राहू. गोल्डसाठी स्पेशली काय वेगळं करता येईल हे माझ्या डोक्यात सुरू आहे. सो ते सुद्धा आपण डिस्कस करत राहू. सो थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.